हे बघा आता आहे ना मासे जमा करायच्यात. एकदमच मोठ्या साईजच्या चिलप आहेत हे बघा. याचं कालवण बनवणार आहे आणि याचं तळणार आहे. आणि ते आता टाकून घेते. पहिलं तर रव्यानं लावून तळले ते चिलपे. 500 दिवसानंतर आलोय आणि आजच्याला ना झोळून बघणार आहे, झोळून मासे पकडणार आहे. तर हे बघा 4-5 जण आलोय आम्ही आणि आता ना लगेचच उतरणार सुद्धा आहे. पाणी आहे ना बरंच अजून वाहत आहे पाणी ह्या साईडने ना. अजून इकडं तर पाऊस पडतोय आणि पाऊस पडला तर लगेचच पाणी पण वाढतंय. आणि चढणीचे मासे असतात ह्या साईडला. या टायमिंगला आहे ना चढणीचे मासे असतात मोठे मोठे. तर तेच बघणार आहे पकडून आणि बघू कोणते मासे भेटतात झोळून. जास्त जर भेटलेच ना मासे तर मार्केटला सुद्धा आहे ना जायचंय. तर आजच्याला ना सगळं काय तुम्हाला बघायला भेटणार आहे. मार्केटचं सुद्धा फक्त मासे भेटायला पाहिजे आपल्याला. आता आहे ना तयारी करून घेतोय आम्ही. आता आहे ना केली सुरुवात. आहे पिंकी आणि शालो उतरणार पाण्यामध्ये. आता मी पण उतरणार आहे आणि हे ना सगळं हुसकायला लागणार आहे. ह्याला झोळण पहिलं लावून घेतलंय आणि त्याच्यानंतर आहे ना पलीकडच्या साईडला सुद्धा जायचंय. तिकडं बघा तिकडं ना बारीक बारीक गवत आहे आणि त्या साईडला ना इतकं खोल पण नाही, थोडं उताळच आहे. बघू आता कोणते मासे बघा. आता आहे ना झोळण पण लावून घेतलंय आणि आता आहे ना ते सगळं हुसकून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला दाखवतोय. बघा तिकडं पिंकी थांबले. इथं ना जास्त काय दाखवलं जमायचं नाही. खोल आहे तिकडं उताळीला गेलो ना पलीकडच्या साईडला मग दाखवतोय. आता बघू इथे किती मासे येतात. बघा आता आहे ना उचलून पण घेतलंय झोळण. मासे काय आले असेल ना ते तुम्हाला दाखवतोय. वाळंजे आले एकदमच मोठ्या साईजचे. ते बघा किती मोठे. पिंके गांज घेऊन याचा. नदीचे मासे आहे ना ह्या साईडला आहे ना. मागाशीच बोललो तुम्हाला की हे चढणीचे मासे आहेत. हे पाणी असं जास्त असतंय ना त्यावेळेस आहे ना मासे ह्या साईडला थांबतात आणि जसं जसं कमी होतंय ना पाणी तसे मासे आहे ना निघून जातात. एक तर आले पण एकदमच भारीतला मासा आले बघा. वाळंजे मासा आले तो पण एकदम मोठा. दाखव. ही बघा साईज बघा जबरदस्त. घेऊन पहिलेच एक वाळण सापडले ती पण मोठे आणि त्याच्यामध्ये ना बारके मासे आहेत. त्याच्यात थोडे बारके मासे आहेत ते पाटीमध्ये घ्यायचे काढून. आले ना पिंकी पाहिल्या झोळाला. हा चांगले मासे आलेत बरं. गोडे मासे. हा हे बघा या साईडला आहे ना आई काचर काढून घेते त्याच्यामधला. पहिलेच मासे झोळणाचे आता पाटीमध्ये. मोरी मासेपासून सगळे मासे आहेत. मळे मासा आहे, मोरी मासा, वाळंजे आणि झिंगी पण आहे. ही बघा इथं या झिंगे आहेत. घे चल ठेवून पिंके. आता ना ह्या साईडला जायचंय वरच्या बाजूला किंवा तुम्हाला दाखवतोय जसं जमन तसं. आता पाण्यामध्ये उतरतोय मी पण. ह्याला झोळण लावायचंय आणि पाण्यामध्ये आहे ना दगडी पण आहे. बऱ्याचशा दगडी आहे मोठ्या मोठ्या आणि खोल पण आहे. हे बघा इतकं खोल आहे पाणी. कमरा इतकं तर आहेच. पाणी आहे ना बरंचसं पाणी आहे अजून आणि धार तर बरेचसे चालू आहे. मग चांगलं स्वच्छ पाणी आहे आणि हे असं झुडपं आहेत ना त्या झुडपांना जे ना मासे भेटतात. तुम्हाला दाखवतोय हे बघा इथं खाली आहे ना कमरा इतकं. तर त्याच्यामध्ये ना आता ते दगडी पण मांडायच्या झोळणावरती आणि हे पण हुसकायचं हलवायचं. हे बघा आणि बरंचसं पाणी वाहत आहे ना त्यावेळेस हे बघा कागद पण अडकं राहिलेत. आता इथं आहे ना आतमध्ये एखाद्या वेळेस जायला लागणार आहे. हे बघा ह्याला आहे ना खोरं बोलतात आणि ह्यो मग कोपरा असतोय झोळणाचा आणि ह्यो मेन असतोय. त्याच्यामध्ये जर दगड असं आपण भरले ना त्याच्यामध्ये घातले ना तर मासे जे काही पळतात ना ते बरोबर या दगडापाशी येऊन थांबतात मग कोपऱ्यामध्ये आणि त्यांना आहे ना परत निघता येत नाही लवकर बाहेर. मग तोपर्यंत आहे ना झोळण मग आपण काढून घेतोय. मग माशांना भरपूर भेटतात तसे. बघा आता आहे ना झोळण पण उचलून घेतलं आम्ही. परत एक तुकडा लावलेला हे बघा पिंकी जवळ. हे काय जास्त नव्हतं, थोडाच होता जागा त्याच्यामुळे ना तुकडच लावलेला. हे बघा ह्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे मासे आलेत. ह्याच्यामध्ये आहे ना एक तर आहे ना शिंगट्या दिसतोय मोठा तो पण. हे इतके मासे आले ना तरी सुद्धा आहे ना बरेचसे जमा होतील. कारण तरी ना झोळणं बरेचसे झोळायला लागतात.
बघा एकदमच भारी मासे आलेत बघा, जबरदस्त डायरेक्ट. बघा शिंगट्या मासा आहे ना, ह्यो गांजोमध्ये ठेवतोय, कारण तर मोठा मासा आहे थोडा ह्यांच्यापेक्षा, ह्या माशांपेक्षा. तिकडं गांजो ठेवलेलं आहे कडेला. चला आता घेतोय पलीकडच्या साईडला जायचंय, तिकडं या कोपऱ्यामध्ये झोळायचंय झोळण. हे बघा इकडे ना भारी गवत आहे, या अशा गवताला ना माशा असतात, बसलेल्या असतात. हे बघा असं लावून घेतलंय झोळण, हुसकून घेतात मासे. ह्या असे आला झिंग्या पण असतात, बारीक बारीक झिंग्या. बघा आता उचलून घ्यायचं आहे झोळण. येतं सगळं पुढं आलंय झोळण. हे बघा मासे किती आल्यात, सगळे मिक्स आहे, झिंगे आहे, लोळीत सुद्धा आली बघा, इथं लोळे आहे. हे बघा आता आहे ना मासे जमा करायच्यात, केले जमा आता. ह्या झोळणामध्ये आहे ना मोठे 2 खेकडे आल्यात, एकदमच मोठे, तुम्हाला दाखवतो आता खाली बसल्यात. आणि स्वच्छ आहे ना साफ करून घ्यायच्यात. बघा किती मोठी बघा, अजून एक तशीच शेम आहे. हे बघा इतके मासे आले त्याच्यामध्ये. हे बघा किती मोठ्याले खेकडे पण आले. खेकडे तर घेतो पकडून मी, खेकडे पकडायला लागणार आहे, नाहीतर ते पळतील. वरती उचलायचं आहे. हे बघा एक तर पकडले. जरा हातामध्ये तोपर्यंत. हे बघा एक तर मासा घेतला या खेकडेने, तोडून टाकलाय. त्याला खायला घेतलाय तो. मासा खायला घेतलाय ना, खायला नाही, तो राग काढतोय खेकड माशावरती पकडले म्हणून. घ्या पाट्यामध्ये इतके मासे आले, झिंगे आहेत त्याच्यामध्ये आणि मुरी मासे पण आहेत. तर आलो आता बाहेर निघून आलोय. मासे आहे ना मगाशी 2-3 झोळणाला तर भेटलेले, त्याच्यानंतर आहे ना मासे अजिबातच काहीच भेटत नाही. उगाच आहे ना थोडे थोडे 1-1 2-2 इतकेच मासे. तर निघून आलोय बाहेर. हे बघा ते मगाशी पकडले ना वाळंजी शिंगट्या तितकंच आहे, आणि बारीक मासे असतील थोडे. तर बघा तिकडे ना आहे आणि शालू पण आले. तर निघायचं आता. मासे काही जास्त भेटलेच ना आजच्याला. आजच्याला मार्केटला जायचा प्लॅन होता, पण मासेच नाही भेटले. तर आता आहे ना डायरेक्ट घरी जायचं आहे. बघू आता जसं जमन ना तसं तुम्हाला दाखवतोय. तर चला आता उरकून घेतो, आम्ही निघतोय आता घरी. तुम्हाला आहे ना मासे दाखवतोय परत एकदा, थोडे आहेत ना ते. आणि हे इतके मासे आलेले पहिल्यांदाच. तर वाटलेलं की बरेचसे मासे भेटतील, पण नंतरून आहे ना मासे काही भेटले नाही. या साईडला सुद्धा एकदम भारी मासे. रेसिपी तर होणारच आहे, पण फक्त आहे ना आपल्याला मार्केटला काही जायला जमायचं नाही. हे बघा किती मोठी वाळंजी पण भेटलेली दिसतच असेल बघा तुम्हाला, एकदमच भारी. अजून पण जिवंत आहे. घरी जास्तोपर्यंत आहे ना जिवंतच राहणार आहे ते. आणि हे मासे तर काही लवकर मरत नाही. शिंगटे आहे ना हे पण काही लवकर मरत नाही. हे बघा. आणि इथं सफेद मासे तेच चांगले मासे. तिकडे झिंगे आहेत आणि इकडे शिंगटे 2-3 शिंगटे आहेत बघा. इथं बारीक पण आहे आणि इथं मोरी पण आहे बघा. ही बघा मोरी पण आहे. मग चांगले मासे भेटायला लागलेले, पण नंतरून काही मासे भेटले नाही. तर आता ना घरी येऊन पोहोचले. हे बघा. तर चला आता बघू काय कसं जमतंय ना तसं तुम्हाला दाखवतोय. जे मासे आणलेले ना त्याचा आता कालवण बनवायला चालले पडगीत. इथं मासे आणून ठेवल्यात, सगळे वेगळे वेगळे ठेवल्यात आणून. हे गुगळे आहे आणि एक शिंगटे आहे त्याच्यात. हे बारीक बारीक शिंगटे आहे आणि इथं खेकडे आहे. हे बघा ते पण साफ करून आणलेत. आणि इथं बारीक मासे सगळे मिक्स. हे बघा ते साफ करून आणले सगळे.
हे बघा इथं कांदा, लसूण, मिरच्या आणि टोमॅटो घेतलंय कापून. लसूण घेतलंय तिथं सोलून. कांदा पण शिजलाय मस्त. अद्रक लसूण पेस्ट पण टाकते लगेच. इथं मसाला टाकून घेते. आता थोडस पाणी ओतून घेते. हे बघा मसाले मस्त शिजल्यात. मासे टाकून घेते आता. आधी पहिली वांगी टाकून घेते. ते थोडं थोडंच आहे त्याच्यामुळे एकच जागा टाकणार आहे. मिक्स कालवण आणि एक खेकडी. त्याच्यानंतर हे बारीक मासे. हे बघा बारीक मासे ते पण आता टाकून घेते. आता पाणी ओतून घेते त्याच्यात. हे बघा कालवण आता झालंय. उकळी आली कालवणाला. इथं पण बघा अनुष्का आली. इथं अनुष्का आहे. इथं छाया आहे बघा. दोघी जणी पण इथं आल्यात. छाया अनुष्का. नाही इथं आमचं कालवण शिजतंय. हे बघा आता कालवण तर झालंय. आता उतरून घेणार आहे. तर आता ना जेवण सुद्धा झालंय आणि आजच्याला इतकी भारी रेसिपी होते ना. ते पण ना सगळे वेगवेगळे मासे होते. तर त्यांची एकत्रित रेसिपी बनवलेली. कारण तर ना मासे जास्त नव्हते ना, त्याच्यामुळे सगळे मासे मिक्सच बनवले आजच्याला. आणि ते पण चुलीवर. तर आजच्याला जेव्हा त्यावेळेस काही दाखवायला जमलं नाही. उद्या सकाळ सुद्धा ना माशाला जाणार आहे. जास्त भेटले तर मार्केटला जाऊ, नाहीतर मग थोडे भेटले ना तर घरीच आणू आणि मस्त पैकी रेसिपी परत एकदा उद्या बनवू. तर चला सकाळीच भेटू आता. तर आता ना नदीवरती आलोय. इथं पुलावरती बसायचंय. गळ टाकायचंय आणि गळाने ना मासे पकडायचे. कालच्याला तर काय मासे भेटले नव्हते. बघू आजच्याला भेटतात का. आणि जर भेटलेच तर तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतोच. पुलावरती आहे आणि आता वाजल्यात 12 वाजल्यात. तर 2 चिल्लप्या पकडल्यात आतापर्यंत. आणि अजून सुद्धा आहे ना बघणार आहे दुपारपर्यंत. तरी सुद्धा आहे ना 3 वाजेपर्यंत बघणार आहे. आणि तिथून पुढे जर जास्तच मासे भेटले ना तर मग मार्केटला सुद्धा आहे ना जायला जमत. फक्त आहे ना मासे भेटायला पाहिजे. तुम्हाला दाखवते आता. इथंच खाली बांधून ठेवल्यात गांजामध्ये. इथं आहे ना वरती रशी बांधली आणि बघा इथं पाण्यामध्ये गांजवा दिसतच असेल तुम्हाला. तर त्याच्यामध्ये ना 2 चिलपे एकदमच मोठ्या साईजचे आहेत. तर आता थांबलोय. बघू आता भेटतोय का अजून सुद्धा. तर आता ना नदीवरनं घरी सुद्धा येऊन पोहोचलोय. तर बराचसा उशीर थांबलेलो. काही मासे काही परत लागले नाही. 2 लागले ना त्याच्यानंतर काही मासा परत भेटला नाही. तर आलो घरी निघून. 2 चांगल्याच मोठ्या चिलपे आहेत. ते आता तुम्हाला दाखवतोय. हे पिंकी काढून. हे बघा पिंकी आता काढते. आणि एकदमच मोठ्या साईजच्या चिलप आहेत. हे बघा आहे ना मोठ्या पिंके. 1.5 किलो पर्यंत आहेत नाही का पिंके. ह्या बघा चांगल्याच मोठ्या साईजच्या चिलपे आहेत. बघा डायरेक्ट जबरदस्त. ह्या बघा चिलपीची साईज. हे अशी चिलपी भेटलेली. पण बरेचसे उशीर थांबलो पण काय मासा भेटला नाही परत. दाखव बरं पिंके उचलून हातामध्ये एक चिलपी. एक दोन्ही पण उचलते का. ह्या बघा चिलपे पिंकीने हातामध्ये उचलल्यात. आणि बघा किती मोठी साईज बघा चिलपीची. हे बघा जबरदस्त डायरेक्ट. किती मोठे आहे ना. हा ह्या अशाच अजून 2 जरी लागल्या असत्या ना आपल्याला तर मार्केटला सुद्धा ना जायला जमलं असतं. मार्केटला पण घरी जाताय ना कालवण बनवायचंय. मस्त पैकी रेसिपी बनवायची. बघा आता ना पिंकी बसली मासे साफ करायला थांबले आता. आणि 2 चांगलेच मोठे चिलपे आहे ना त्याचे ना फ्राय बनवायची, कालवण बनवायचे. आता तुम्हाला ना दाखवतोय. साफ करून घेते पिंकी. हे बघा चांगल्याच मोठे साईजचे चिलपे. तर आता ना भूक पण लागली बरीचशी. आता वाजल्यात 3. तर आता चांगली रेसिपी बनवू. आणि इथंच जेवणात पण आता मांजर आले बघा. वशाटावाचा वास गेला ना बाहेर. तर मांजर पण आले. तशीच लागली वरडायला मांजर सारखीच. हे बघा दुसरी चिलपी आहे. आणि एक तरच घेतले साफ करून. दुसऱ्या ह्याच्या पण खावले काढून घेतल्यात. ह्या चिलपीपेक्षा ना ती चिलपी मोठी आहे नाही का पिंकी. थोडी मोठी आहे त्याच्यापेक्षा. हे बघा स्किन काढून घेते. घरी आहे निवांत त्याच्यामुळं मार्केटला काही काढून द्यायला नाही जमत.
तर घरी काढते मी. हे बघा त्याचं मांस बघा किती भारी दिसते आणि चिलपी ताजे मेन म्हणजे आताच आणले आणि जिवंत पण होते अजूनपर्यंत. तर आता झाले साफ करून खवले घेतलेत काढून, त्याच्यामधले घाण पण काढले. आता आहे ना त्याचे स्किन पण काढते पिंकी. ह्या बघा एकदमच भारी दिसतंय बघा मांस किती भारी. आणि मोठ्या माशाला सुद्धा आहे ना चिलपी ऐकत नाही, कारण तर बघा काटे पण नसतात आणि पीस एकदमच भारी पडतात. तुम्हाला दाखवतो आता इतक्यातच. स्किन काढून झाले ना परत एकदा तुम्हाला दाखवतोच. झाली साफ मस्त, स्किन काढून घेतली त्याची. आता ही दुसरी घेतली, त्याची पण आता स्किन काढायची. आता धुवून घेते मासे. हे बघा, हे बघा साईडला आहे ना, इथं पोटाच्या साईडला काळा असतं एकदमच नाही का पिंकी. हा ते धुवून घ्यायचं असं चोळून, मग ते सगळं निघतंय. हे बघा खाली दिसतंय ना ते काळं पाणी, ते तिथलं जे सगळं ना ते पोटाचं काळं असतं. आणि दाखव बरं जरा पिंके वरती. हे बघा किती स्वच्छ झाले. ही बघा चिलपी. बघा वाटते का चिलपी? चिलपी वाटत पण नाही, इतकं भारी मास त्याचं दिसतंय. घेचल ठेवून ही झाली का? हा ती पण झाली. हा बघा तुम्हाला जवळून दाखवतोय. ही चिलपी बघा कशी जबरदस्त दिसते. अजून तरी आहे ना 2 किलो असतील तरी त्याचं आहे ना डोकी साईडलाच ठेवलं त्यांनी. चिलपी बघा एक आखीच तळणार आहे चिलपी. तळायची का ही? हा एक तळणार आहे आखी. आणि ते काय करते आता तू? ते याचे 2 तुकडे करून घेते. मग अशा मधनं 2 भाग करून घेतलेत ना त्याचे? हा ही तळणार आहे, त्याचं कालवण बनवणार आहे. ह्याचे पण पीस बनवायचे ना अजून. हा हे बघा ह्याचे पीस बनवायचे आणि तळायसाठी चिरा मारून घेते पहिलं. चिरा मारून घेतल्यात. हे बघा चिरा दिसतच चिरा असेल ना? हा दिसतात ना. अजून त्याला मसाले लावले ना तर एकदमच भारी दिसणार पीस आहे. करून घेते त्याच. दुसरे चिलपे होते त्याच. हे बघा हे असे पीस केले. हे बघा मासे धुवून बिवून झाले आणि याचं कालवण बनवणार आहे. आणि कंचाचं याचं कालवण बनवणार आहे ना. बनवणार आहे आणि याचं तळणार आहे. बघा ह्या चिलाप्या बघा कशा दिसतात जबरदस्त. डायरेक्ट हे पीस बघा, डायरेक्ट हे पीस इतके भारी दिसतात ना. त्याचे स्किन काढले त्याच्यामुळे इतके भारी दिसतात. आणि मेन म्हणजे ना ताजे मासे आहेत. आणि ह्याला ना ही चिलपे ना पूर्ण अखंडच ठेवले. बघा आता ना किचन वाट्यामध्ये सुद्धा पिंके आले. काय काय बनवणार पिंके? चिलपीचं कालवण बनवणार आहे. एक चिलपीचं आणि एक चिलपीचं तळणार आहे. एक चिलपी तळणार आहे बघा. हे बघा पापलेट पेक्षा ना भारी दिसते बघा चिलपी. बघा जबरदस्त डायरेक्ट. आणि त्याच्यानंतर आहे ना मोठ्या चिलपीचे पीस पण बनवले. तर त्याचे ना कालवण बनवायचे म्हणजे पातळ कालवण. तर ते तुम्हाला दाखवतोय. आणि आता पिंकी कांदा टोमॅटो मिरच्या कापून घेते. मिरच्या टाकून घेते आता. पहिलं तर हे बघा तेल तर लय टाकलंय. कांदा टाकून घेते लगेच. कांदा मस्त शिजलाय. आता टोमॅटो टाकून घेते. ते पण आता शिजवून घेते. तर इथं मसाले घेतल्यात. हे बघा यो कांदा मसाला आहे, यो चिकन मसाला, यो घरकुल मसाला, ये हळद, यो मिरची पावडर, यो काळा मसाला, यो गोडा मसाला आहे, यो घरकुल मसाला आहे. तर इतके त्याच्यामध्ये मसाले टाकल्यात. किती होते सगळे पिंके सांगते का तुला? 5-6 होते मसाले. 5-6 मसाले होते. हा त्यात आता पाणी पण ओतून घेते लगेच. पाणी थोडं ओतून घेतलंय. हे बघा गिरबी मस्त झाली. आता मासे टाकून घेणार आहे लगेच. हे इथं मासे आणि ते आता टाकून घेते. पहिलं तर आता पाणी ओतून घेते लगेच. तर हे बघा सगळ्यांना पुरायला पाहिजे. तर त्याच्यानंतर आहे ना आता ह्या साईडला बघा इकडे पण मसाले काढल्यात. किती काढले? 2-3च काढलेले दिसतात. 4 आहे मसाले. याला लावून घ्यायचंय ते पहिलं. तर आधी लिंबू टाकते आणि ते टाकून घेते त्याच्यावरती. लिंबू घेतलाय पिंकीने कापून.
तोपर्यंत आहे ना तिकडे कालवण शिजतंय, इथं कालवण शिजतंय आणि या साईडला आता मसाले लावून ठेवते पिंकी मुराईसाठी. तोपर्यंत कालवण झालं ना त्याच्यानंतर मग लगेचच हे सुद्धा आहे ना तळायच्यात. हे बघा मसाले घेतलेत मिक्स करून सगळे आहेत त्याच्यामध्ये 2-3 मसाले आहेत. वरतून टाकते काय? हा लावायचं आहे ना ते त्याला. हे बघा आतून सुद्धा गेलेत ना मसाले. आता मसाले लावून घेतले ना त्याला थोडं थोडं असं पाणी पण सुटन बघा. आणि आता थोड्या वेळ असंच ठेवणार आहे पिंकी आणि कालवण होईपर्यंत. कालवण झालं तर मग हे बघा तळायच्यात. पाणी पण सुटलंय थोडं थोडं त्यांना. हे बघा आता उकळी आली कालवणाला मस्त. तर इथं रवा घेतलाय हे बघा 1 ताटात आणि जिलेबी आता त्याला लावून घे रवा. बघा एकदमच भारी दिसते आणि त्याच्यावरती आता रवा टाकायचा आहे. तिकडे तवा पण घेतलाय ठेवून आणि त्याच्यावरती सुद्धा आहे ना तेल घातलंय पिंकी. बघा एकदमच भारी. हे असं असतंय त्याच्यानंतर रव्यात घातलं तरी हे बघा इकडं. आणि आता तळायची. तर आता तव्यावरती ठेवून घेते. हे बघा कालवण तर झालंय आता. हे बघा सगळं उरकलंय आता. कालवण पण बनवून आणलंय. इकडे आहे ना जिलेबी तळून सुद्धा आणले. हे बघा एकदमच भारी. रव्यानं लावून तळले ते जिलेबी. तर 4 जण बसले जेवायला. इकडे रोहिदास आहे, पिंकी आणि मी. तर गाळाने पकडलेत मासे आणि एकदमच मोठे होते. जिलेबी एकदमच मोठी साईज होती. तर कालवण तर एकदमच भारी दिसतंय त्या साईडला. तुम्हाला दाखवत आता आणि दिसतच असं हे बघा या साईडला जिलेबी. भाता संग घेतले आणि हे सुद्धा यांना द्यायचं अजून. बघा जेवायला बसल्यात आता. तिकडे रोहिदास आहे. सगळ्यांनी ताटे घेतल्यात. हे बघा इथं ना जिलेबी पण दिली एकदमच भारी. बघा एकदम जबरदस्त दिसते बघा. सगळे मासे आणि 2 भाग केलते एका जिलेबीचे. हे बघा असे तळून घेतले पिंकीने. त्याच्यानंतर इकडं भात आणि हे बघा माशाचं. तर या जेवायला आता जेवायला बसलोय आणि घेऊन आलो आणि त्याची एकदमच भारी रेसिपी तर बनवलीच आणि जेवायला पण बसले. हे बघा 4 जण बसले जेवायला. तर या जेवायला आता आम्ही जेवून घेतोय. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.